मैत्रिणींनो, कोकण ट्रिपच्या या पहिल्या भागात तुमचं मनापासून स्वागत. पुण्याहून आम्ही सकाळी 6 वाजता निघालो कोकणात जायला. आज आम्ही जाणार होतो श्रीवर्धन येथे. सकाळी 6 वाजता निघालो. अंधार होतं, अजून पूर्णपणे उजाडलं नव्हतं. मंद असा प्रकाश पडत होता. आणि हो, आज पुण्यात होती सायकल रेस. त्यामुळे रस्ते बंद असतात की काय याची आम्हाला भीती वाटत होती. म्हणूनच आम्ही सकाळी लवकर निघालो होतो. बरं, पुण्याहून आम्ही निघालो ताम्हिणी घाट मार्गे माणगाव आणि मग पुढे श्रीवर्धन असं. मुळशीच्या आसपास छान सूर्योदय व्हायला लागला होता. सूर्याचं छान दर्शन झालं. त्यानंतर मुळशी गावातच एका हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि त्यानंतर ताम्हिणी घाटातून आम्ही निघालो पुढे माणगावकडे जाण्यासाठी. ताम्हिणी घाटाचा जो रस्ता आहे ना, तो अतिशय सुंदर असा दिसतो. हां, घाट जरी असला तरी सुद्धा खूप धोकादायक अशी वळणं इथे नाहीयेत. आणि शिवाय दोन्ही बाजूंनी छान झाडाने वेढलेला रस्ता आहे. त्यामुळे हा प्रवास खरंच खूप सुखकर होतो. रस्त्यात बरीचशी माकडं सुद्धा दिसतात बरं का. हवं तर आपण इथे थोडा वेळ थांबून छानपैकी फोटोशूटही करू शकतो. पण हो, आम्हाला लवकर तिकडे पोचायचं होतं. त्यामुळे म्हटलं आता इथे नको वेळ वाया घालवायला, म्हणून आम्ही तसंच पटकन पुढे जाण्यासाठी निघालो. भरपेट नाश्ता झालेला होता, त्यामुळे मध्ये कुठेतरी थांबण्याचा प्रश्नच नव्हता. पुण्यापासून श्रीवर्धनला जाण्यासाठी साधारण 4 ते 5 तास लागतात. हा, पण तुम्ही गाडी किती स्पीडने चालवताय किंवा रस्त्यात किती वेळ थांबताय यावरती हा टाइम डिपेंड असतो. चला, आता श्रीवर्धनला येऊन पोहोचलोय. गेटमध्येच आपल्याला एक एंट्री पास काढावा लागतो 30 रुपयाचा. तो पास काढल्यानंतर आम्ही निघालो आमचा जो आजचा मुक्काम होता त्या रिसॉर्टला. आमचा आजचा मुक्काम होता गुलमोहर फॅमिली होमस्टे श्रीवर्धन इथे. खूप निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हा होमस्टे त्यांनी तयार केलेला आहे. खूप छान असं वातावरण होतं. छान अशी नारळाची, सुपारीची झाडं होती. बरं, आपल्याला हवी ती झाडे इथे पाहायला मिळत होती बरं का. खूप सारी झाडं त्यांनी इथे लावली होती. गाडी पार्क करण्यासाठी सुद्धा छान अशी जागा होती. त्यानंतर रूममध्ये सगळ्यात आधी तर बॅग ठेवल्या. थोडंसं फ्रेश झालं आणि पटकन ही जी सगळी वाडी होती हे पाहण्यासाठी निघाले. तर खूप छान अशी झाडं लावलेली होती. केळीची, सुपारीची, नारळाची, त्यानंतर पाम ट्री, असे वेगवेगळे, जाम, त्यानंतर आमसूल, असे वेगवेगळे झाडं, खूप प्रकारची झाडं इथे लावलेली होती. आणि काही ठिकाणी ना छान सुपाऱ्या सुद्धा वाळत घातलेल्या होत्या. आणि हो, इथे ना खूप छान वाटत होतं. म्हणजे अगदी मोकळं असं वातावरण होतं. आणि शिवाय खूप फ्रेश वातावरण होतं, कारण गावापेक्षा थोडंसं लांब होतं आणि झाडाझुडपांमध्ये असल्यामुळे खूप प्रसन्न असं वातावरण होतं. चला, आता तुम्हाला छोटीशी अशी रूमची टूर दाखवते. तर इथे आम्ही 3 रूम बुक केल्या होत्या. एक होता आई पप्पांसाठी, एक आमच्यासाठी आणि एक होता ताईंसाठी, म्हणजे नणंदबाईंसाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी. तर रूममध्ये, प्रत्येक रूममध्ये होते छान असं डबल बेड, आरसा, त्यानंतर डस्टबिन होते, टॉयलेट सुद्धा, इथे कमोड होते. खूप छान असा 5 स्टार हॉटेलचा फील देणारा नसला तरी सुद्धा एक परफेक्ट होमस्टेचा फील आपल्याला इथे येतो, असे हे रूम होते. इथले टॉयलेट सुद्धा अगदी वेल क्लीन होते. खूप छान पॉश नसले तरी सुद्धा स्वच्छ केलेले होते. आणि हो, इथे गरम पाण्याची सुद्धा छान अशी सोय होती. प्रत्येक रूमच्या बाहेर अशा पद्धतीने छान असे झोके होते. आणि संध्याकाळच्या वेळी ह्या झोक्यांवर बसून मस्त झाडांकडे पाहणं म्हणजे अगदी नयनरम्य सुद्धा आणि सुखकर सुद्धा असं हे सगळं दृश्य होतं. तर खूप सुंदर हा अनुभव होता. त्यानंतर जेवणाची वेळ झाली. साधारण 2 वाजता आम्ही जेवणासाठी निघालो. तर या होमस्टेच्या जवळपास जेवणाची सोय होती की नव्हती हे आम्हाला सुरुवातीला माहीत नव्हतं. म्हणून आम्ही होमस्टेवाल्यांनी जे आम्हाला रिकमेंड केलं होतं त्या खानावळीत जाण्यासाठी निघालो. तर ही खानावळ त्या होमस्टेपासून, म्हणजे गुलमोहर होमस्टेपासून बऱ्यापैकी लांब होती. तर ह्या गुलमोहर होमस्टेपासून त्या खानावळीपर्यंत जाण्यासाठी आम्हाला साधारण 15 ते 20 मिनिटं लागले. चालत जावं लागलं. गाडीने सुद्धा जाऊ शकतो, पण तरी सुद्धा आम्ही म्हटलं चालत जाऊ, म्हणजे थोडंफार आपल्याला गाव कसं आहे ते सुद्धा पाहता येईल. त्यानंतर त्या खानावळीत छान जेवण वगैरे केलं. जेवणाची चवही चांगली होती. खूप अगदी उत्कृष्ट नसली तरी सुद्धा अगदी भूक लागल्यावरती छान चमचमीत खावं असं वाटत असेल तर तेव्हा ती थाळी चांगली होती. त्यानंतर रूमवरती येऊन आराम केला आणि संध्याकाळी 5च्या सुमारास चहापाणी करून आम्ही निघालो मस्त समुद्र किनाऱ्यावरती, जो किनारा पाहण्यासाठी आम्ही एवढ्या लांब आलो होतो. तर हा किनारा जो होता तर हा होमस्टे पासून थोडासा जवळ होता, एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर.
हां, हा जो होमस्टे होता ना त्यापासून कुठला समुद्रकिनारा अगदी म्हणजे बीच फेसिंग असा हा होमस्टे नव्हता. तिथून आपल्याला चालत 5-10 मिनिटाच्या अंतरावर जावं लागत होतं. पण श्रीवर्धनचा जो मेन किनारा आहे जिथे बऱ्यापैकी चालण्यासाठी म्हणा किंवा खूप सारे आपण ज्याला म्हणतो पर्यटनासाठी जो किनारा तयार केलेला आहे तो इथून बऱ्यापैकी लांब होता आणि आम्हाला तो किनारा म्हणजे पाहायला मिळाला नाही काही कारणास्तव. पण ह्या समुद्र किनाऱ्यावरती आम्ही खूप मजा केली, खूप छान धम्माल अशी केली. आणि हो, समुद्र किनारा म्हटला म्हणजे माझा तरी हा वीक पॉइंट असतो. तर इथे सूर्यास्त होईपर्यंत आम्ही खूप मजा केली, पाण्यात खेळलो. त्यानंतर खूप वेगवेगळे प्रकारचे इथे शंख शिंपले ते आम्ही गोळा केले. त्यानंतर इथे होते काही छोटे छोटे खेकड्यांची अशी घरं होती, ते सुद्धा पाहायला मिळाली. पण तरी सुद्धा ह्यावेळी ही जे खेकड्यांची घरं होती किंवा खेकडे होते हे खूप जास्त प्रमाणात दिसले नाही. उन्हाळ्यात ते खूप जास्त दिसतात. पण हो, उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये कोकणात जाणं खूप बेस्ट असतं. त्यानंतर संध्याकाळी छान खेळून घरी आलो, म्हणजे रूमवरती आलो. रूमवर आल्यावरती गरम पाणी तयार होतं, मस्तपैकी गरम पाण्याने आंघोळ वगैरे केली. त्यानंतर रात्री जेवणाची वेळ झाली. आता ह्यावेळी आम्हाला जेवणासाठी आम्ही ज्या होमस्टेमध्ये थांबलो होतो त्याला लागूनच शेजारीच आम्हाला छान असं हॉटेल मिळालं. आणि हो, इथे आम्ही खूप छान असे चमचमीत असं जेवण केलं, ज्यामध्ये आम्ही घेतली होती जेवणामध्ये घेतलं होतं पनीर बटर मसाला आणि मिक्स व्हेज अशा 2 भाज्या घेतल्या होत्या. नान होते, ज्याला चपाती हवी त्याला चपाती सुद्धा तिथे अवेलेबल होती. टेस्टही ह्या हॉटेलची छान होती आणि खूप छान भरपेट जेवण झाल्यानंतर पुन्हा रूमवरती आलो. आणि रूमवर आल्यानंतर गुलमोहर रिसॉर्टवाल्यांनी छान असं शेकोटीचा प्रोग्राम आमच्यासाठी अरेंज करून दिला होता. त्यांनी छान शेकोटी तिथे तयार करून दिलेली होती. तर शेकोटीच्या आजूबाजू बसून गुलाबी थंडीमध्ये ते शेकोटीने म्हणजे शेकोटीचा आनंद घेणं ते काय असतं हे शब्दात नाही सांगू शकत. उशिरापर्यंत अगदी 12-12:30 वाजेपर्यंत आम्ही या शेकोटीच्या आजूबाजू छान गप्पा केल्या. कुठलाच खेळ न खेळता आम्ही इथे फक्त मनसोक्त अशा गप्पा केल्या, हसलो खिदळलो. आणि हो, आजचा दिवस खूप छान असा गेला. चला आता हा व्लॉग इथेच थांबवते. पुन्हा तुम्हाला पुढचा जो दुसरा पार्ट आहे तो लवकरच दाखवेल.